स्टुडंट्स, विद्यार्थी मित्रो, आज आपण BPO व्यवसाय प्रक्रिया बाह्य सेवा याविषयी माहिती पाहणार आहोत। तर व्यवसाय प्रक्रिया बाह्य सेवा हे बाह्य सेवाचाच एक प्रकार आहे। ही मुळातच त्रयस्थ व्यक्तीची पैशांची बचत करून सेवा पुरवणारी बाह्य सेवा आहे। ज्ञान प्रक्रिया बाह्य सेवा फक्त BPOचा उपसंच आहे। अधिक ज्ञान आणि विशेष काम हे KPO नंतर आपण पाहणार आहोत। आता आपण BPO पहिलं बघूया। BPO ही एक व्यवसाय पद्धत आहे की ज्यामध्ये एखादी संस्था दुसऱ्या कंपनीला एखादे काम करण्यासाठी नियुक्त करते। ज्यामध्ये BPO यामध्ये प्रामुख्याने BPO बाह्य सेवेचा उपसंच आहे, ज्यामध्ये त्रयस्थ पक्षाच्या सेवा देणाऱ्यास विशिष्ट व्यवसाय प्रक्रियेची कार्ये आणि जबाबदाऱ्या यांचा करारनामा असतो। तर BPO म्हणजे कमीत कमी खर्च करण्यासाठी आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी संस्थेच्या सर्वंकष कार्यासाठी बाह्य संस्थेकडून सेवा पुरवणारी बाह्य सेवा। यामध्ये एक व्यवसाय संस्था BPO एक अशी व्यवसाय पद्धत आहे की ज्यामध्ये एखादी व्यवसाय संस्था दुसऱ्या कंपनीला किंवा दुसऱ्या व्यवसाय संस्थेला एखादे काम करण्यासाठी नियुक्त करते आणि ज्यामध्ये नियुक्त करणाऱ्या संस्थेने स्वतःचा व्यवसाय यशस्वीरित्या चालविणे आवश्यक असतं। म्हणजे एक व्यवसाय संस्था दुसऱ्या व्यवसाय संस्थेला त्या विशिष्ट काम करण्यासाठी नियुक्त करते आणि ती संस्था यशस्वीपणे आपला व्यवसाय चालवत असते। आता यामध्ये प्रामुख्याने 3 सौदे त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला दिसतात। उद्या आहे ऑफशोर। ऑफशोर याचा अर्थ देशाबाहेर केलेला करार। म्हणजे एक व्यवसाय संस्था देशाबाहेर दुसऱ्या कंपनीशी बाह्य करार करते आणि त्याच्याकडून ते काम करून घेते। त्यानंतर ऑनशोर, स्वतःच्या देशातील कंपन्यांशी केलेला करार। म्हणजे एकाच देशातील एखाद्या व्यवसाय संस्थेनं दुसऱ्या कंपनीशी विशिष्ट कार्य करण्यासाठी केलेला एक करार, त्याला आपण ऑनशोर असं म्हटलं असतं। म्हणजे ऑफशोर देशाबाहेर केलेला करार आहे, ऑनशोर स्वतःच्या देशातील कंपन्यांशी केलेला करार, आणि नियर शोर याचा अर्थ शेजारील देशांशी कंपनीने केलेला करार। म्हणजे ऑफशोरच आहे पण नियर शोर, जवळच्या सर्वात जवळच्या शेजारील देशाशी कंपनीने केलेला करार। थोडक्यामध्ये संघटनेचे सर्व खर्च कमी करण्यासाठी आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी बाह्य संघटनेच्या वतीने संबंधित महत्त्वाच्या कार्याची बाह्य सेवा म्हणजेच BPO। ते थोडक्यामध्ये BPOचे फायदे आणि तोटे आपण पाहणार आहोत। तर BPO प्रामुख्याने 3 मार्क, 2 मार्क, 4 मार्क अशासाठी येऊ शकतात। BPO नुसतं संज्ञा स्पष्ट करावं शकतं, BPOचे फायदे किंवा BPOचे तोटे। तर पहिले आपण फायदे बघू। BPOचे फायदे कोणते आहेत? BPOचे फायदे पहिला सांगतो की उत्पादनामध्ये वाढ, शिक्षित आणि कुशल व्यक्तींमुळे कार्यातील कार्यक्षमता वाढते। कारण अशा व्यवसाय संस्थेशी आपण करार करतो की त्यामध्ये त्या विशिष्ट क्षेत्रातील किंवा कामासंबंधी तज्ज्ञ व्यक्ती असतात, त्यांच्याकडे विशेष कौशल्य असतं। त्यामुळे त्यांच्यामध्ये त्या त्रयस्थ व्यक्तीशी संस्थेशी जो करार केलेला आहे त्यांच्यामध्ये असणारे कर्मचारी अधिक कार्यक्षम असतात आणि त्यामुळे अधिक दर्जेदार कौशल्यपूर्ण काम आपण त्या ठिकाणी पूर्ण करून मिळू शकतं। कार्यक्षमता वाढते आणि कार्यक्षमता वाढल्यामुळे आपोआपच उत्पादन क्षमतेमध्ये वाढ होते। प्रोडक्टिव्हिटी, उत्पादकताही त्या ठिकाणी वाढत असते, उत्पादन वाढत असते। त्यानंतर पर्याप्त वापर BPOमुळे दुर्मिळ साधनांचा योग्य तो वापर केला असतो। म्हणजे इथं कमीत कमी खर्च करणं हाच प्रामुख्याने उद्देश असल्यामुळे व्यवसाय संस्थेकडे जे काही साधनं आहेत, रिसोर्सेस आहेत, या रिसोर्सेसचा महत्तम वापर म्हणजे पर्याप्त ऑप्टिमम लेवल वरती आपण त्या सर्व साधनांचा योग्य कार्यक्षमतेने वापर केला असतो। कुठल्या प्रकारे अपव्यय होणार नाही याची जास्तीत जास्त काळजी त्या ठिकाणी घेतली जात असते।
तिसरा फायदा सांगतो किमतीमध्ये घट. प्रत्येक व्यवसायासाठी खर्चाची बचत करणे आवश्यक असतं. त्यामुळे BPOमुळे फक्त वस्तूंची किंमत कमी होत नाही, तर उत्पादकता वाढते आणि नफ्यातही वाढते. आपण पहिलाच म्हटलं उत्पादनामध्ये वाढ आहे, उत्पादकता वाढते, नफ्यातही वाढते. आणि उत्पादकता वाढल्यामुळं पुन्हा आपण वस्तूची किंमत कमी ठेवू शकतो किमतीमध्ये, आणि किंमत कमी करून अधिक चांगल्या प्रकारे सेवा आपणाला ती उपलब्ध होऊ शकते. तर चौथा फायदा सांगतो की सुधारित मानवी स्त्रोत जे आहे त्या स्त्रोतामध्ये वाढ होते. हा अजून एक महत्त्वाचा BPOचा फायदा आहे. म्हणजे बाह्यसेवेमुळे कंपनीला कमी किमतीमध्ये प्रशिक्षित आणि कुशल कामगार मिळतात. जे मानवी रिसोर्स आहे, ह्युमन रिसोर्स आहे, हा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणारा, त्याच्यामध्ये कुशल असणारा, जे स्किल्ड पर्सोनेल जे आपण म्हणतो, प्रशिक्षित, टेक्नॉलॉजी, अद्ययावत तंत्रज्ञानाचा आणि अधिक चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण असणारा कुशल कामगार आपणाला त्या ठिकाणी मिळतात. आणि त्याचा परिणाम आपण पहिला म्हटलं तसं उत्पादनामध्ये वाढ होण्याला होत असतो, त्याच्यावरती तो परिणाम होत असतो. अशा प्रकारे 4 फायदे त्या ठिकाणी सांगता येते. परंतु त्याच्यामध्ये 1-2-3 तोटे पण सांगता येतात. पहिला तोटा सांगता येतो की संज्ञापन समस्या आहे. देयर इज प्रॉब्लेम ऑफ कम्युनिकेशन. कमी दर्जाच्या संसाधनामुळे ग्राहक आणि सेवा पुरवणाऱ्या कंपन्या यांच्यातील संवादामध्ये दरी निर्माण होऊ शकते. तसंच गैरसमज, चुकीचे संदेश त्या ठिकाणी पोचवले जात असतात. काही ठिकाणी सेवा घेणारी कंपनी आणि सेवा देणारी दुसरी कंपनी जी आहे यांच्यामध्ये थेट संपर्क येत नाही. त्यामुळं प्रत्यक्ष काम करत असताना कर्मचाऱ्यांमध्ये जर गैरसमज झाले तर ते गैरसमज वेळच्या वेळी दूर करणं हे त्या ठिकाणी शक्य होत नाही. कारण त्याच्यामध्ये परस्परामध्ये कम्युनिकेशन, संज्ञापन किंवा संदेशवहन करण्यामध्ये वेळ जात असतो आणि त्यामुळे एखाद्या वेळी गैरसमज होऊ शकतो, चुकीचे संदेश त्या ठिकाणी पोचविले जाऊ शकतात. दुसरा दोष सांगता येतो की कामाच्या वेगवेगळ्या वेळा. आता आता ऑफ शोर किंवा नियर शोर जर असेल तर ग्राहक आणि पुरवठादार हे दोन्ही भिन्न ठिकाणी वेगवेगळ्या वेळेत काम करत असतात. म्हणजे उदाहरणार्थ भारतातील कंपनीनं अमेरिकेतील कंपनीशी जर आउटसोर्सिंग केलं असेल, बिझनेस व्यवसायासंबंधी दुसरी अमेरिकन कंपनीशी जर करार केला असेल तर अमेरिकेतील कंपनी त्या ठिकाणची वेळ आणि भारतातील वेळ या वेगवेगळ्या वेळा असल्यामुळं म्हणजे ऑनलाईन सभा घेणं किंवा संप्रेषण याच्या बऱ्याच अडचणी निर्माण होऊ शकत असतात. वेगवेगळ्या वेळा असल्यामुळं ते काही वेळा दोघां दृष्टीनं अडचणीचं होऊ शकतं. त्यानंतर नियंत्रणाचा अभाव सांगतात. संप्रेषणातील चुका, भिन्न वेळ क्षेत्रामुळं ग्राहक कंपनीचे प्रकल्पावर नियंत्रण जाऊ शकतं असं म्हणतात. याचा अर्थ इथे लक्षात घ्या, इथं सुद्धा नियंत्रणाचा अभाव याचा अर्थ काय की योग्य त्या संज्ञापनाअभावी किंवा योग्य ते संदेशवहन किंवा संदेशाची देवाणघेवाण योग्य प्रकारे न झाल्यामुळं गैरसमज निर्माण होऊ शकतात. आणि गैरसमजातून जे प्रत्यक्ष काम त्या ठिकाणी त्या कंपनीकडून केलं जातं ते काम त्या दर्जापर्यंत, जो दर्जा त्या सेवेचा निश्चित केलेला होता तोच दर्जा त्या कामामध्ये उपलब्ध होऊ शकतो असं नाही. म्हणजे इथं प्रत्यक्ष काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांच्यावरती थेट नियंत्रण पण नसतं. कराराप्रमाणे ते त्या ठिकाणी काम करत असतात. परंतु ज्या 2 व्यवसाय संस्थांमध्ये करार झालेला आहे त्या दोघांचं सुद्धा त्या प्रत्यक्ष कामावरती थेट नियंत्रण त्या ठिकाणी नसतं. आणि त्यामुळे तिथं नियंत्रणाचा अभाव त्या ठिकाणी मला सांगता येईल. थोडक्यामध्ये आपल्याला हे एक BPO संदर्भात माहिती आपण पाहिलेली आहे. थँक्स.